पुरस्कार 2025 या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती, सर्व पक्षाचे पदाधिकारी, विविध गावातील सरपंच, उपसरपंच आणि प्रत्येक गावामधून विविध संस्था संघटनांचे आलेले पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं आंबेगाव तालुका किसान समितीच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। 22 सप्टेंबर हा शंकर विठू केंगले यांचा स्मृती दिवस आपण काही कारणामुळे 2 दिवस अगोदर साजरा करतोय। आपल्या भागात उद्या बैलपोळा आहे आणि परवाला घटस्थापना, त्यामुळे 20 सप्टेंबरला हा आपण साजरा करत आहे। या स्मृती दिनानिमित्त 2021 पासून किसान सभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने हा पुरस्कार सुरू केलेला आहे। स्मृती पुरस्कार हा दरवर्षी आपल्या भागामध्ये सामाजिक कार्य चांगलं करणाऱ्या, उत्कृष्ट काम करणाऱ्या एका महिलेला आणि एका पुरुषाला दिला जातो आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका विशेष विषयावरती विशेष व्याख्यान आयोजित आपण करत असतो। शंकर विठू केंगले यांचा जन्म 1 जून 1941 साली जांभोरी या ठिकाणी, जांभोरी या गावामध्ये झाला। अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत सुद्धा 7वी पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर ते 1961 ते 1978 या काळामध्ये ठाणे या ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली। या दरम्यान त्यांना सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते हिरारीने सहभाग घेऊ लागले आणि हे काम करत असताना ठाणे शहरातील ॲडव्होकेट भडकमकर वकील यांच्या सहवासामध्ये पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ते राहिले। तसेच ह्या भागामध्ये किसान सभेच्या नेत्या गोदूताई पडोळेकर, त्याचप्रमाणे प्रभाकर संजगिरी यांच्यातून प्रेरणा घेऊन ते पुढील काळामध्ये आपल्या गावाकडे सामाजिक कार्यामध्ये ते आले आणि नंतरच्या काळामध्ये 1978 ते 1995 असे 20 वर्ष पूर्ण सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून या ठिकाणी दिलं। हिरड्याच्या वाढी संदर्भातील आंदोलने असतील, त्याच्यासाठी जेलभरो आंदोलने असतील, पुणे येथून घोडेगाव या ठिकाणी प्रकल्प कार्यालय आणण्यासाठी केलेला प्रयत्न असेल, त्याचबरोबर आधी पुनर्वसन मग धरण याच्यासाठी घेतलेली भूमिका असेल, विविध प्रश्न, त्याचबरोबर धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी केलेला प्रयत्न असेल, भीमाशंकर अभयारण्याच्या विरोधात मोर्चा असेल, अशा सर्व कामांमध्ये ते हिरारीने 20 वर्ष त्यांनी सहभाग नोंदवला आणि जनतेचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे आपल्या तालुक्यांना हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शंकर विठू केंगले। ते सभापती म्हणून काम करत असताना जवळजवळ ते घोड्यावरती त्या काळामध्ये प्रवास करायचे आणि घोड्यावरून प्रवास करताना अधिकाऱ्यांना त्याच्या काळात गाडीचं प्रवास भत्ता भेटतो। त्यावेळेस त्यांनी शासन दरबारी घोड्याचा अश्वभत्ता मिळावा हा प्रयत्न करून घेतला आणि अश्वभत्ता मिळवून घेतला। तो एक आंबेगाव तालुक्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता। असं कार्य त्यांचं करत असताना त्या आदिवासींच्या प्रणेत्या गोदूताई पडोळेकर आणि आमदार प्रभाकर संजगिरी यांना आंबेगाव तालुक्यामध्ये आणून आदिवासी समाज आणि श्रमिकांची एकजूट बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक यशस्वी काम या तालुक्यामध्ये करून दाखवलं। याचा भाग म्हणून
याचाच भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना 1989 साली आदिवासी समाजसेवक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आले। तरी त्यांचं जे हे कार्य आहे हे पुढील काळामध्ये आदिवासी सेवक शंकर विठू केंगले स्मृती पुरस्काराच्या रूपाने जिवंत राहावं म्हणून आंबेगाव तालुक्याच्या वतीने हा पुरस्कार आपण सुरू केलेला आहे आणि त्याचं हे 5वं वर्ष या ठिकाणी आहे। वर्तमानातल्या प्रश्नांना, सामाजिक प्रश्नांना भिडताना इतिहास हा अनुभव आणि प्रेरणा देत असतो। किसान सभेच्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना शंकरराव विठू केंगले यांचा इतिहास व त्यांचे कार्य हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा आम्हाला पुरवत आलेला आहे। म्हणून त्यांचा वारसा पुढे घेऊन असाच सुरू राहील या अपेक्षेने सुरू केलेला हा स्मृती पुरस्कार आणि सुरू केलेलं हे स्मृती व्याख्यान निरंतर चिरकाल राहील एवढा विश्वास आंबेगाव तालुका समिती, किसान सभा आणि आमच्या टीमच्या वतीने देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।